राणेच म्हणाले होते, भाजप हा गुंडांचा आणि भ्रष्टाचारांचा आणि दरोडेखोरांचा पक्ष. ठाकरे गटाच्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल. सिंधुदुर्गातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप आणि प्रत्यारोप आजही सुरू आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर घणाघात केला आहे. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी भाजप आणि ठाकरे गट आपापसात भिडल्याचा राडा पाहिला. हा राडा भाजपच्या संस्कृतीशी सुसंगत असाच होता. हा राडा भाजपच्या नित्यनियमित असलेला कार्यक्रम आणि कार्यपद्धत होती. याचं कारण म्हणजे या राड्यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते, असंही भास्कर जाधव यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले, नारायण राणेंनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत भाषण करताना सांगितलं होतं ते रेकॉर्ड आजही विधान परिषदेत आहे. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री होते तेव्हा नारायण राणे म्हणाले होते की भारतीय जनता पार्टी हा गुंडांचा पक्ष आहे, भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष आहे आणि इतकंच नाही तर भाजप हा पक्ष दरोडेखोरांचा पक्ष आहे. भाजप हा पक्ष दारू मटकेवाले जेवढी वाईट काम करणारे लोक आहेत तेवढ्याचा पक्ष म्हणजेच भाजपची लोक आहेत, असं वक्तव्य करत भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. हा राडा मी स्वतः टीव्हीवरून बघितला, तुमच्या चॅनलवरून बघितला, वर्तमानपत्रामध्ये वाचला. हा राडा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीशी सुसंगत असा राडा होता. हा राडा भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती होती. हा राडा भारतीय जनता पार्टीचा नेहमीचा नित्याचा कार्यक्रम होता. याचं कारण हा राडा करत असताना इथं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे इथं उपस्थित होते. त्याच नारायण राणेंनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकदा भाषण करताना सांगितलं होतं, ते रेकॉर्ड आजही विधान परिषदेमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या देखत सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी हा गुंडांचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी हा दरोडेखोरांचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी दारूवाले, मटकेवाले, 2 नंबर धंदेवाले जेवढे वाईट काम करणारे आहेत तेवढे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत आणि भारतीय जनता पार्टीची ती ओळख आहे, हे नारायणराव राणेंनी सांगितलं होतं. आणि परवाची शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जो भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी राडा केला गेला, हा नारायण राणेंनी भारतीय जनता पार्टीची जी ओळख सांगितली होती, भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती सांगितली होती, त्या संस्कृतीशी सुसंगत असाच राडा भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. त्यामुळं त्यांच्याच नेत्यांनी बोललेल्या विधानावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचं खरं रूप देशानं पाहिलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मालवण.